जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो. तर फडणवीसनं ओबीसी समाजाची बैठक घेतली आणि त्या बैठकीत काय सांगितलं की मला टार्गेट किती जरी केलं तरी मी ओबीसी समाजाला निधी कमी पडू देणार नाही. तर ह्या फडणवीसला विचारायचं की मेन मुद्दा म्हणजे की तुला टार्गेट केलंय कुणी, ह्याचं आधी तू नाव घे आणि नंतर बोल की टार्गेट केले का नाही. टार्गेट कुणीही तुला केलं नाही आणि करणार बी नाही. तुला फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून द्यायचा आहे, त्याच्यामुळे तू ही गरळ वकलस. आणि त्यातून आणखीन सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेस आंतरवाली सराटीत लाठी हल्ला झाला त्यावेळेस कुठं तू झोपला होतास का की तिथे येऊन तुला असंच आमच्या पण पाठीशी ठामपणे उभं राहायचं ना की हा लाठी हल्ला केलाय कुणी, एवढ्या 2 महिन्याच्या बाळावर सुद्धा अत्याचार झाला, 9 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाला, म्हाताऱ्या माणसांवर एवढा अत्याचार झाला की मराठा समाजाला घाबरायची काही गरज नाही. तुमचं हक्काचं आरक्षण आम्ही तुम्हाला देऊच आणि कोणी ही हल्ला घडवून आणलाय त्यांना पण आम्ही पाठीशी घालणार नाही, त्याची पण चौकशी केली जाईल. अशा शब्द का मराठा समाजाविषयी या सरकारच्या तोंडातून आले नाहीत बांधवांनो? तर ही जातीवाद सरकार आहे, ही पूर्णपणे तुम्ही लक्षात घ्या आणि एकजुटीची ताकद ही 29 ऑगस्टला तुम्ही दाखवून द्या बांधवांनो. कारण की आत्ताशी तर ही सुरुवात आहे आणि की एवढी माता माऊल्यांवर अन्याय झाला, माता माऊल्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, कितीतरी बांधवांनी आत्महत्या केल्या, काकासाहेब शिंदेसारख्या मावळ्यांनी कितीतरी जीवाचं बलिदान दिलं. आणि आता आणखीन 29 ऑगस्टला गेल्याच्या नंतर दादा उपोषणाला बसणार आहेत. मग ह्या सरकारची किती करायची क्यू, किती करायचं माफ ह्या सरकारला, किती करायची क्यू. जर दादांना उपोषणाला बसायची वेळ जर ह्या सरकारनं आणली तर तिथे गेलेल्या सगळ्या माता मावल्या घेणार ह्या फडणवीस सरकारचा जीव. ही मी एक मराठ्याची वाघीण म्हणून सांगते आणि हे 100% घडणारच. फक्त दादांना काय व्हायचं तर ते तर लांबच राहिलं. फक्त दादांना जर उपोषण करायची वेळ आणली तर ह्या सरकारला स्वतःच्या जीवाला मुखावं लागल. जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा कोटी कोटी मराठा.